नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन प्रियाला म्हणतो की सायली आणि सिनियर एकमेकांना आधीपासून ओळखतात. त्यांचं नातं वेगळंय. हे दोघे बोलत असताना मी मध्ये बोलत नाही तर तू का बोलतीयस? रविराज म्हणतो की का, माझी मुलगी आहे ती. तिला जी काळजी वाटते ती हिला वाटणाऱ्या फेक काळजीसारखी नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुला तिला बोलायचा काहीही अधिकार नाहीये. तर इकडे चैतन्य आणि साक्षी आईस्क्रीम खात असतात. तेवढ्यातच त्याचं लक्ष ह्या चौघांवर जातं. त्यांना बघून चैतन्य प्रचंड घाबरतो. चैतन्य म्हणतो की रविराज सर, प्रिया, अर्जुन आणि सायली, आता तर मी मेलच. चैतन्य बाजूला जाऊन झाडाच्या खाली उभा राहतो. साक्षी त्याला विचारते की काय झालं. चैतन्य म्हणतो की काही नाही, ते झाडाखाली छान वाटतंय. रविराज अर्जुनला म्हणत असतो की ज्या दिवशी तू सायलीशी लग्न करून आला त्याच दिवशी तुझा माझ्याशी आणि प्रियाशी असलेला संबंध संपलाय. सायली म्हणत असते की सर, आम्ही कुठला अधिकार मागतच नाही आहोत, ती फक्त माझ्या चुकीची माफी मागते. तर इकडे साक्षी सुद्धा त्या चौघांना बघते आणि म्हणते की हे सर्व इकडे काय करते, हा किल्लेदार पण मध्येच कसा काय कलमडला, म्हणून हा घाबरलाय. आणि साक्षी चैतन्याकडे जाते. तर इकडे सायली रविराजला म्हणत असते की आपल्यामध्ये जे नातं निर्माण झालं होतं ते माझ्यामुळं तुटलंय आणि याचा तुम्हाला खूप त्रास झालाय सर, म्हणून मी तुमची माफी मागते. सायली रविराजच्या पाया पडते. रविराजच्या पाया पडणं हे अर्जुनला अजिबात मान्य नसतं. त्याला खरं तर सायलीविषयी खूप वाईट वाटत असतं. तर प्रिया मनात म्हणत असते की अरे यार, ही सायली कसली इमोशनल ढाचे देतीये. जर हा किल्लेदार तिला माफ करून बसला तर ही पुन्हा त्याच्या घरात घुसेल आणि माझा पत्ता कायमचा घट करून टाकेल. रविराजचा हातसुद्धा सायलीला आशीर्वाद देण्यासाठी पुढे येत असतो. परंतु त्याचवेळी प्रिया म्हणते की बंद कर सायली तुझी नाटकं. अजून किती नाटकं करणार आहेस ग तू? माझा संसार गिळलास आणि आता माझ्याच बाबांकडे आशीर्वाद मागतेस. तुला बरोबर माहिती आहे ग, डोळ्यातून पाणी गाळलंस की माझे बाबा विरघळणार. त्यांना दुसऱ्याचं दुःख बघवणार नाही याचा गैरफायदा घेतेस. रविराज प्रियाला म्हणतो की जाऊ दे बाळा. सायलीला तो म्हणतो की हे बघ सायली, आज आपली भेट झाली हा एक दुर्दैवी योगायोग होता. आता फक्त एक उपकार कर माझ्यावर, इथून पुढे माझ्या समोर येऊ नकोस. अर्जुन सायलीला म्हणतो की झालं मिसेस सायली, एवढ्या इन्सल्टनी तुमचं पोट भरलं की अजून तुम्हाला हवंय. बाहेर आलो होतो तर डेझर्ट खायला आणि आता इथे बर्निंग हॉट शब्द मिळाले. चला निघूयात आपण. अर्जुन गाडीमध्ये जाऊन बसतो. सायली मात्र रविराजकडेच बघत असते. त्या जागेवर सायलीला तिचा भूतकाळ आठवायला सुरुवात होते. कारण सायली लहान असताना आईबाबांसोबत तिथे आलेली असते. सायली पुन्हा स्वप्नातून बाहेर येते, परंतु सायलीला वाटतं की तो तिचा एक भास आहे आणि ते विसरून ती लगेच अर्जुनसोबत गाडीत बसून तिथून निघून जाते. तर इकडे साक्षी प्रियाला मेसेज करते आणि मेसेजवर तिला सांगते की तुझ्या बापाला घेऊन इथून फुट, नाहीतर त्याने चैतन्य आणि मला एकत्र बघितलं तर वाट लागेल. प्रिया विचार करते की याचा अर्थ हे दोघं इथेच कुठेतरी. आजूबाजूला ती बघते. विराज प्रियाला म्हणतो की आता झालं गेलं ते विसरून जा, चल आपण आईस्क्रीम खाऊयात. प्रिया म्हणते की बाबा, तुमचं मन मोडायला नको म्हणून मी इथं आले, पण नेमके हे दोघं दिसले इथे. आता मला काहीच करावंसं वाटत नाहीये. रविराज म्हणतो की इतकं महत्त्व कशाला देतीयस तू त्यांना, चल आपण एन्जॉय करूयात. प्रिया मनात म्हणत असते की किती हट्टी आहेस रे किल्लेदार तू, तुला काय आता खेचून घरात नेऊ का? प्रिया म्हणते की बाबा प्लीज, माझ्या घशाखाली नाही उतरणार हो आईस्क्रीम, चला ना आपण निघूयात. ते काय आहे ना, मला सारखं तेच दिसत राहील की कसं अर्जुन सायलीशी लग्न करून निघून आला आणि आता कसे दोघं जण छान फिरायला आले होते. रविराज म्हणतो की ठीक आहे, तुझ्या मनात नाही आहे ना, चल मग आपण निघून जाऊयात. रविराज आणि प्रिया देखील तिथून निघून जातात. तेव्हा कुठे चैतन्य आणि साक्षीच्या जीवात जीव येतो. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की सिनियरला काय झालंय तेच कळत नाहीये. नाही म्हणजे मी ॲक्सेप्ट करतो की त्याची मुलगी त्याला खूप वर्षातून भेटली आहे, पण ती किती मीन आणि वियर्ड आहे हे त्याला दिसत नाही का? काय म्हणतात त्याला, आतल्या गाठीची. आणि सिनियर तिच्यासाठी आपल्यावर चिडलाय. सिनियरची एक क्वालिटी होती की समोरच्या माणसाला बघून तो ओळखायचा की तो खोटा आहे की खरा. पण आता त्याची ती क्वालिटीसुद्धा त्याच्याकडे नाही आहे. माझं तर सोडाच, पण तुमचं आणि त्याचं रिलेशन किती छान होतं, फादर अँड डॉटर, ते सुद्धा तो आता गमावून बसलाय. परंतु सायलीला मात्र रविराजसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. रविराजचं ते प्रत्येक बोलणं आठवत असतं. अर्जुन सायलीला म्हणतो की मिस सायली, मी काय म्हणतोय ते ऐकता ना तुम्ही? हे बघा रविराज सर जे काही बोलले त्याचं जास्त मनाला लावून घेऊ नका, जस्ट रिलॅक्स. आता जोपर्यंत मी गाडीचा स्पीड 20वर आणत नाही तोपर्यंत तुम्ही कशा चिल होणार? बरं ठीक आहे, हे बघा आणला. तरीही सायली उदासच असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की फाईन, अशा मूडमध्ये आपण घरी जायला नको आहे. आपण एक काम करूया, चैतन्याच्या इथे जाऊया, त्याची तब्येतही ठीक नाही आहे, त्याला काय औषध वगैरे लागत असेल तेही घेऊन जाऊयात. चला आपण तिकडे जाऊयात.
आणि मग अर्जुन आणि सायली दोघेही चैतन्याच्या घरासमोर आलेले असतात. अर्जुन म्हणतो की हे काय, चैतन्य कुठं गेला, घराला तर लॉक आहे. तो चैतन्याला फोन करतो परंतु त्याचा फोनही लागत नसतो. सायली म्हणते की तुम्ही नका काळजी करू, बरे असतील ते. आणि मग दोघंही तिथून निघतात. थोड्याच वेळात चैतन्य आणि साक्षी तिथे येतात. साक्षी चैतन्याला म्हणते की थँक्यू. चैतन्य विचारतो की कशासाठी, आईस्क्रीमसाठी? साक्षी म्हणते की हो ते तर आहेच, पण माझा वेळ तुझ्या कंपनीमध्ये खूप छान जातो. चैतन्य म्हणतो की सॉरी यार साक्षी, मी तुला त्या छोट्याशा आईस्क्रीमच्या गाड्यावर घेऊन गेलो. साक्षी म्हणते की पण ते आईस्क्रीम खूप फंटॅस्टिक होतं. मी तुला सांगितलं ना, मी खूप सिंपल मुलगी आहे. माझ्या चॉईसेस, माझी टेस्ट एकदम तुझ्यासारखी आहे. ओके, मी आता निघू? जाता जाता चैतन्याच्या हातात हात मिळवते आणि म्हणते की सी यू सून. जाता जाता पुन्हा चैतन्याकडे येते आणि म्हणते की चैतन्य, तुला एक प्रश्न विचारायचा राहिला. मगाशी तू त्या आईस्क्रीमच्या गाडीवर कोणाला तरी बघून लपलास का बरं? चैतन्य म्हणतो की मी आणि लपलो नाही, लपलो नाही मी. साक्षी म्हणते की मग मला असं का वाटलं की तुझा मित्र अर्जुन सुभेदार याला बघून तू लपलास. चैतन्य म्हणतो की खरं तर हो, मी अर्जुनला बघूनच लपलो होतो. खरं तर तू मगाशी घरातून चिडून बाहेर निघालीस तेव्हा मला अर्जुनचाच फोन आला होता. तो फोनवर मला बोलत होता की माझ्यासोबत बाहेर चल. तेव्हा मी खोटं बोललो ग त्याच्याशी. मी त्याला सांगितलं की मला बरं नाही आहे आणि नेमकं आपण जिथे गेलो तिथेच तो आला. आणि त्यातल्या त्यात आपण दोघं असे एकत्र, त्यामुळे जरा अवॉइड केलं त्याला. तर साक्षी मनात म्हणते की अरे वा, आपण दोघं जण भेटलोय हे लपवण्यासाठी तू अर्जुनला अवॉइड केलं, हे तर खूप छान झालं. साक्षी म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आता मी निघते. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघंही घरी आलेले असतात. अर्जुन वरती खोलीत निघून जातो. सायली मात्र प्रतिमाच्या फोटोसमोर उभी असते. तिला रविराजचं बोलणं आठवतं, जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटायचीस तेव्हा मला प्रतिमाची आठवण यायची. सायली डोळे पुसतच तिथून निघून जाते. तर इकडे रविराज देखील प्रतिमाच्या फोटोसमोर उभा असतो आणि म्हणतो की हे सगळं असं का होतंय प्रतिमा? ही सायली खरं तर माझ्या डोळ्यासमोर येणंसुद्धा मला सहन व्हायला नकोय. अगं आज मी तिला इतकं बोललो, तोडून बोललो, पण या गोष्टीचा मलाच का त्रास होतोय? या सायलीने आपल्या तन्वीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. खरं तर मला तिचा तिरस्कार वाटायला हवाय, पण मला तर तिचा तिरस्कार वाटतच नाहीये. का प्रतिमा? आणि त्याचवेळी प्रतिमा आणि सायलीचा फोटो खाली सरकतो. त्यालाही याचं अर्थ कळत नाही. तर अर्जुन आणि सायली रूममध्ये आलेले असतात. अर्जुन सायलीला म्हणतो की आता तुम्ही जास्त विचार करू नका, जाऊन झोपा. अर्जुन सायलीला खाली बसवतो आणि म्हणतो की काय झालं मिसेस सायली, तुम्ही कारमध्ये सुद्धा काही बोलत नव्हतात. मला माहिती आहे सिनियरच्या बोलण्याने तुम्ही खूप डिस्टर्ब झाला आहात, पण आता या गोष्टीची तुम्ही सवय लावून घ्या. हे बघा, तो नेहमी बोलतच राहणार आहे. आता तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. सायली म्हणत असते की परके जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येतं सर, पण मला नेहमी असं वाटत असतं की त्यांचं माझ्याशी काहीतरी नातं आहे. आज त्यांचं बोलणं ऐकून मला खूप वेदना होत आहे सर. मला असं वाटतंय की मी कोणीतरी खूप महत्त्वाचं गमावून बसली आहे. आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय. सायली खूप रडत असते आणि ते बघून अर्जुनलाही खूप वाईट वाटत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अर्जुन सकाळी सायलीला म्हणतो की वॉलेट आणि रुमाल द्या. सायली म्हणते की मला तर तुमचं काही कळतच नाही. हातात गोष्टी आणून दिल्या तरी ओरडतात आणि नाही दिलं तरी हे असं, हे घ्या. तेव्हाच अर्जुन म्हणतो की एक काम करा, खाली येऊन द्या. सायली विचार करते की आता यांच्या डोक्यात काय शिस्त आहे आणि कल्पनासमोर नाटकं करत अर्जुन म्हणतो की अरे बापरे, मी विसरलोच होतो, खाली द्यायला आलात का तुम्ही रुमाल आणि वॉलेट? अर्जुन म्हणतो की एक काम करा, रुमाल आणि वॉलेट खाली ठेवा. सायली खाली ठेवते तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आताच गुरुजीने सांगितले तसंच करणार, स्पर्श करणार नाही. बघितलंच पूर्ण आजी, मी माझ्या बायकोला अजिबात स्पर्श केलेला नाहीये, बाय असं म्हणून तो सायलीला फ्लाइंग किस करतो आणि तिथून निघून जातो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.